म्हसळाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मृतदेहाचे फोटो पुढारी न्यूजच्या हाती। नाकातनं रक्त, छातीवर व्रण, रक्तानं माखलेल्या कपड्यांचे फोटो समोर। संतोष देशमुखांची हत्या अत्यंत निर्दयीपणे पाषाण हृदयी व्यक्तींनी केल्याचं स्पष्ट। विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती, तर सत्ताधाऱ्यांनी बातमी पेरली आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर। आमदार भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट। भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांमध्ये 10 मिनिटं चर्चा, तर राज्यात ऑपरेशन टायगर सुरू, प्रताप सरनाईकांचं सूचक विधान। एका गटाचे 22 आमदार फुटणार, आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा। तर आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? तिथे आपली ताकद नाही, तिथे बोलू नये, निलेश राणेंचा हल्लाबोल। अधिवेशनाच्या 8 दिवसांच्या कालावधीवरून विरोधक आक्रमक। अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी, तर कोरोना काळात 3 ते 4 दिवसच अधिवेशन चाललं, फडणवीसांचं उत्तर। विधानभवन परिसरामध्ये निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट। रवींद्र चव्हाण माझे मोठे बंधू, भेटीनंतर निलेश राणेंचं प्रतिपादन। सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार, भाजपा आमदार कृष्णा खोपडे करणार विधानसभेत निलंबनाची मागणी। नियमबाह्य पद्धतीनं स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार घेतल्याचा आरोप। अभिनेते सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरती दोघांमध्ये चर्चा। राज ठाकरेंच्या भूमिकेचं सयाजी शिंदेंकडनं स्वागत। नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासनातील बैठक निष्फळ। झाडांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, पर्यावरणप्रेमींची माहिती। तर आता वृक्षप्रेमींनी सांगावं कुठं झाडं लावावी, मनपा आयुक्तांची प्रतिक्रिया। मंत्री गिरीश महाजन ठाकरे बंधूंची भेट घेण्याची शक्यता। तपोवन वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास भेट घेणार, तर अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यास मंत्री महाजन निवेदनही देणार। स्वतःच्या खुर्चीसाठी नेहरूंकडनं जिनांचं ऐकत वंदे मातरमवर अन्याय। जिनांसमोर नेहरू झुकले, मोदींचा काँग्रेसवर निशाणा। तर पश्चिम बंगालची निवडणूक जवळ आल्यानं वंदे मातरमचा मुद्दा चर्चेत, प्रियंका गांधींचं उत्तर।